Hello, welcome to our next lecture, Client-Side Scripting Language. I am Shubham Rasad from DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की जावास्क्रिप्ट संबंधी थोडा ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. म्हणजे जावास्क्रिप्ट का शिकायचं, त्याचा फायदा का, आणि ते फेमस काय आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन वगैरे डॉम स्ट्रक्चर त्यांना आपण बघितलेलं आहे. तर आता आपण पुढचा पॉईंट सुरू करायचा. तर हा पहिलाच युनिट आहे. पहिल्या युनिटचं नाव आहे बेसिक्स ऑफ जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग. लेट्स मूव टू लर्न जावास्क्रिप्ट. तर ह्या युनिटमध्ये आपल्याला काय काय टॉपिक्स कवर करायला मिळणार आहेत ते आहेत ह्या लिस्टप्रमाणे. सर पहिला आहे फीचर्स ऑफ जावास्क्रिप्ट. म्हणजे जावास्क्रिप्टमध्ये काय काय फीचर असणार आहेत ते आपण बघणार आहोत. त्यानंतर जावास्क्रिप्टचं ऑब्जेक्ट, नेम, प्रॉपर्टी, मेथड, डॉट सिंटॅक्स, मेन इव्हेंट, हे जस्ट टॉपिक्स आहेत. ह्याच्या आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पुढे. त्यानंतर व्हॅल्यूज अँड व्हेरिएबल्स, त्यानंतर ऑपरेटर एक्सप्रेशन, इफ स्टेटमेंट, एल स्टेटमेंट, नेस्टेड इफ स्टेटमेंट, स्विच केस, लूप स्टेटमेंट, हे सगळे टॉपिक ह्या युनिटमध्ये आहेत. तर ह्यातलं आपण थोडं आज बघणार आहोत. तर पहिला टॉपिककडे आपण वळूया, तो म्हणजे फीचर्स ऑफ जावास्क्रिप्ट. आपण ही डायग्राम आपण अशी रीड करूया. सुरुवात करूया आपण लाईट वेटपासून. जावास्क्रिप्ट हे लाईट वेटेड आहे. लाईट वेटेड म्हणजे कसं की एखादा आपण स्क्रिप्ट लिहिली असली किंवा ती सेव्ह केली किंवा दुसऱ्या ठिकाणी आपण इम्प्लिमेंट केली, तर किती पण लाईन ऑफ कोड असला जावास्क्रिप्टचा तर तो सिस्टीमसाठी किंवा वेबसाईटसाठी जास्त हेवी होत नाही आणि तो कोणत्याही प्रकारे आपण त्याला बिल्ड करू शकतो किंवा एम्बेड करू शकतो HTML CSSच्या स्ट्रक्चरमध्ये. त्यामुळे ह्या लाईट वेट आहे. त्यानंतर जावास्क्रिप्ट ही काय स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, हे तर बेसिक आहे. त्यानंतर इंटरप्रिटेड बेस्ड. इंटरप्रिटेड बेस्ड म्हणजे कसं, आता आपण पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं की जावास्क्रिप्ट हे काय करतं किंवा स्क्रिप्टिंग लँग्वेज ही काय करते. स्क्रिप्टिंग लँग्वेजचं मेन काम कसं असतं, दोन लँग्वेज असेल तर ते दोन्ही लँग्वेजचं इंटरप्रिट करून स्क्रिप्टिंग लँग्वेज थ्रू एक नवीन UI डिझाईन करायचा, म्हणजे एक नवीन लुक युजर इंटरफेस तयार करायचं काम स्क्रिप्टिंग लँग्वेज करतं. तर हा आहे इंटरप्रिटर बेस्ड, म्हणजेच तो इंटरप्रिटेडचं काम करतो दोन प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. त्यानंतर येतो इव्हेंट हँडलिंग. इव्हेंट हँडलिंग म्हणजे कसं, एखाद्या वेळेला आपण एका बटनावर किंवा एखाद्या ड्रॉपडाऊनच्या ॲरोवरती क्लिक केलं तर क्लिक झाल्यानंतर जे आपल्याला आउटपुट किंवा जे आपल्याला इफेक्ट मिळणार आहे तो म्हणजे इव्हेंट हँडलिंग. म्हणजे तो एखादा माऊस क्लिक इव्हेंट असेल किंवा कीबोर्डवरती एखादी की इव्हेंट असेल. म्हणजे एंटर की दाबलं तर एक इव्हेंट तयार होतो. त्यानंतर इव्हेंट हँडल करणे म्हणजे एंटर दाबल्यानंतर जी प्रोसेस होणार किंवा जे कोड रन होणार, जी फंक्शन आपल्याला किंवा जे UI आपल्याला दिसणार स्क्रीनवरती, तशा प्रकारचं काम इव्हेंट हँडलिंगमधून करता येतं. त्यानंतर स्टेटमेंट आहे इफ स्टेटमेंट. हा एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमधील एक स्टेटमेंट आहे. तो CPP जावामध्ये आपण बघितलेला आहे. तशा प्रकारे ह्यात पण आहे, फक्त वापरायची जरा स्टाईल वेगळी आहे, जरा एक मेथड वेगळी आहे. त्यानंतर व्हॅलिडेटिंग युजर्स इनपुट. तर व्हॅलिडेटिंग युजर्स इनपुटमध्ये आपण व्हॅलिडेशनचं बघितलेलं आहे पहिल्या लेक्चरमध्ये, की एखादा फॉर्म व्हॅलिडेट करताना ऑब्जेक्ट बेस्ड स्क्रिप्टिंग लँग्वेज, जसं की आपण DOM स्ट्रक्चरमध्ये बघितलेलं आहे की HTMLचे जे टॅग्स असतात ते ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून काम करतात. त्यानंतर येतो क्लायंट साईड टेक्नॉलॉजी. तर जसं की आपल्या सब्जेक्टचं नाव आहे क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज, म्हणजे जावास्क्रिप्ट ही क्लायंट साईडवर रन होते. त्यानंतर लूप येतात, लूप स्टेटमेंट, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे लूप्स अवेलेबल असतात आपल्याकडे. ते लूपिंग स्टेटमेंट कोणते आहे ते आपण पुढं बघायचे आहे. पुढचा पॉईंट येतो इनबिल्ट फंक्शन. बरेचसे जे फंक्शन आहेत ते इनबिल्ट आहेत. पुढचा पॉईंट येतो कंट्रोल स्टेटमेंट. तर हा एक स्टेटमेंटचा टाईप आहे. त्यात कंट्रोलिंग करता येतं आपण ज्या वेब ब्राउझर युजरकडे असतो त्याच्यासाठी. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट, हा केस सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे एखाद्या वेळेला सिंटॅक्स लिहिताना, तर केस सेन्सिटिव्ह कसं, एखादे तुम्ही लाईन ऑफ कोड लिहिला किंवा एखादा टॅग लिहिला किंवा एखाद्या स्क्रिप्टिंगच्या वेळेला तुम्ही एखादं स्टेटमेंट लिहिलं, तर जसं की आपण फ्लोचार्टमध्ये आपण बघितलेलं आहे की जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. तर पुढचं फीचर काय येतं की गिविंग युजर मोर कंट्रोल ओव्हर द ब्राउझर. ब्राउझर म्हणजे फॉर एक्झाम्पल गुगल क्रोम, मोझिला किंवा इंटरनेट एक्सप्लोरर. त्यानंतर पुढचं एक फीचर अवेलेबल होतं ते हँडलिंग डेट अँड टाईम. मोबाईलवरती किंवा PCवरती असेल तर ते हँडलिंग करायचं काम जावास्क्रिप्ट थ्रू केलं जातं. त्यानंतरचा पॉईंट येतो
युजर इट डिटेक्टिंग द युजर ब्राउझर अँड द ऑपरेटिंग सिस्टीम. तर म्हणजे आता तुम्ही पी सीवर यूज करताय की मोबाईलवरती यूज करताय हे डिटेक्ट करायचं काम जावास्क्रिप्टचं असतं. जर तुम्ही पी सीवरती यूज करत असाल तर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे, ऑपरेटिंग सिस्टीम हा तुमचा ब्राउझर कोणता आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोज आणि तुम्ही ब्राउझर यूज करत आहात गुगल क्रोम. तसंच जर तुम्ही जर मोबाईलवरती यूज करत असाल तर जावास्क्रिप्ट तुम्हाला ते डिटेक्ट करते की तुमचा ब्राउझर कोणता आहे. जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर तुम्ही ॲदर गुगल क्रोम यूज करता किंवा ओपेरा मिनी यूज करता किंवा तुमच्या जो मोबाईलची कंपनीचा ब्राउझर आहे तो पण यूज करता आणि तुमच्या मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड असेल, मायक्रोसॉफ्टची विंडोज असेल किंवा iOSची असेल. त्यानंतर ही लाईट वेट आहे. त्यानंतर जावास्क्रिप्ट इज स्क्रिप्टिंग लँग्वेज, इट इज नॉट अ जावा. हे लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे की जावा आणि जावास्क्रिप्ट हे फक्त नावासाठी, जावा हा वर्ड एक फक्त नावासाठी आहे. जावा हा प्रॉपर स्टँड अलोन प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, तर जावास्क्रिप्ट ही स्क्रिप्टिंग लँग्वेज प्लस प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. जावास्क्रिप्ट इज इंटरप्रिटर बेस्ड स्क्रिप्टिंग लँग्वेज, इंटरप्रिटरचं काम करतं आणि केस सेन्सिटिव्ह आहे. जावास्क्रिप्ट इज ऑब्जेक्ट बेस्ड लँग्वेज. तर कसं, तर ह्याच्यात प्रीडिफाईन्ड ऑब्जेक्ट्स आपल्याला अवेलेबल मिळतात. त्या एव्हरी स्टेटमेंट इन जावास्क्रिप्ट मस्ट बी टर्मिनेटेड विथ सेमिकोलन. म्हणजे सी किंवा सी पी पीमध्ये आपण जे स्टेटमेंट एंड करताना जे वापरत होतो तशा प्रकारे इथं सेमिकोलन यूज करावं लागतं. जर सेमिकोलन कसं, एखादी लाईन ऑफ कोड आपण लिहिला आणि तो लाईन ऑफ कोड तिथं ओव्हर झाला किंवा एखादा सिंटॅक्स तिथंच त्या लाईनमध्ये ओव्हर झाला तर तिथं सेमिकोलन द्यावा लागतो. मोस्ट ऑफ द जावास्क्रिप्ट कंट्रोल स्टेटमेंट सिंटॅक्स इज सेम सिंटॅक्स ॲज कंट्रोल स्टेटमेंट इन सी प्रोग्राम. म्हणजे बऱ्यापैकी सिंटॅक्स बऱ्यापैकी तसं सेम आहे, फक्त यूज करायची जी मेथड आहे ती स्लाइटली चेंज आहे. अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ जावास्क्रिप्ट इज ॲबिलिटी टू क्रिएट न्यू फंक्शन विदिन द स्क्रिप्ट. म्हणजे स्क्रिप्टमध्येच नवीन फंक्शन आपल्याला ॲड करतो, ही एक ॲबिलिटी जावास्क्रिप्टकडे आहे. म्हणजे त्यानंतर क्लिअरिंग द फंक्शन इन जावास्क्रिप्ट युजिंग कीवर्ड्स. कीवर्ड्स कसं यूज करायचं, ते काय असते कीवर्ड्स ते आपण पुढं बघूया. ही फक्त फंक्शनॅलिटी आपल्याला डिक्लेअर करता येते आणि कीवर्ड कसं यूज करून आपल्याला फंक्शन तयार करता हे स्क्रिप्टचा ऑब्जेक्ट. जसं की जावास्क्रिप्ट हे ऑब्जेक्ट बेस्ड लँग्वेज आहे किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज किंवा स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. तर ह्याच्यात काय प्रीडिफाईन्ड ऑब्जेक्ट आपल्याला मिळतात ऑब्जेक्ट बेसमध्ये. त्यानंतर देर आर मल्टिपल वेज टू डू ऊप इन जावास्क्रिप्ट. ऊप म्हणजे काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. याच्यात प्रिमिटिव्ह टाईप्स आहेत 5. तर प्रिमिटिव्ह टाईप्स कोणते आहेत ते आहेत नंबर, स्ट्रिंग, बुलियन, अनडिफाईन्ड अँड नल. एव्हरीथिंग एल्स इज ऑब्जेक्ट. म्हणजे हे सगळं ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर पण आपल्याला करता येतं. ऑब्जेक्टला ॲट्रिब्यूट्स असतात, ऑब्जेक्टला स्वतःचा एक बिहेवियर असतो. त्यानंतर एनकॅप्सुलेट डेटा अँड मेथड्स. आता एनकॅप्सुलेशन कसं असतं किंवा काय असतं हे सी किंवा सी पी पी जावामध्ये तुम्ही बघितलं असणार. ते जे मेथड्स आहेत म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या थोड्या ज्या मेथड्स आहेत ते आपल्याला जावास्क्रिप्टमध्ये पण यूज करता येतात. ते प्रॉपर्टी ऑफ इन्फॉर्मेशन हायडिंग. आता डेटा हायडिंग किंवा इन्फॉर्मेशन हायडिंग हे कसं असतं हे जावामध्ये किंवा सी पी पीमध्ये आपण बघितलेलं असेलच. हा कन्सेप्ट झालेला आहे. डिटेल हिडन विदिन द ऑब्जेक्ट देमसेल्व्स. म्हणजे ऑब्जेक्ट्समध्येच त्याचं जे डिटेल्स आहेत ते हिडन असतात. म्हणजे जे ऑब्जेक्ट ज्या प्रकारे आपण डिस्क्राईब करतो किंवा जसं आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्यानुसार त्याचे डिटेल्स त्या ऑब्जेक्ट थ्रू आपल्याला मिळतात. तर ऑब्जेक्टचं टाईप कोणतं आहे इन जावास्क्रिप्ट? ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज अन ऑब्जेक्ट. जर पहिल्यापासून म्हणजे काही ज्या ऑब्जेक्ट्स आहेत ते पहिल्यापासून ऑब्जेक्ट असतात आणि काही जे प्रिमिटिव्हज आहेत त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणून ॲज अ डिफाईन करू शकतो. तर ऑलवेज ऑब्जेक्ट कोणत्या आहेत? ऑलवेज ऑब्जेक्ट म्हणजे कधी पण घेतला तर हा ऑब्जेक्टच म्हणून ॲज अ कन्सिडर होतो. तर पहिला ऑब्जेक्ट होतो म्हणजे डेट्स. हा आहे डेट्स हा ऑलवेज ऑब्जेक्ट असतो. दुसरा आहे तो मॅथ ऑब्जेक्ट. तिसरा आहे तो रेग्युलर एक्सप्रेशन, ॲरे ऑब्जेक्ट आणि येतो फंक्शन ऑब्जेक्ट. डेटमध्ये डेट्स येतात, मॅथमॅटिकमध्ये मॅथमॅटिक इक्वेशन असतील किंवा कॅल्क्युलेशन्स असतील. रेग्युलर एक्सप्रेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन असतील.
ॲरेमध्ये ॲरे असणार ऑब्वियसली, आणि नंतर फंक्शन, जे वेगवेगळे फंक्शन असणार ते ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून ऑलवेज कन्सिडर होतात. पण जे ॲज अ ऑब्जेक्ट ऑलवेज कन्सिडर होत नाही ते म्हणजे हे बाकीचे जे डेटा प्रिमिटिव्ज आहेत, जे डेटा टाईप्स आहेत ते असून ऑब्जेक्ट नसतील तर त्याला ऑब्जेक्ट बनवणार कसं, तर ते कसं बनवायचं, न्यू कीवर्ड वापरून बनवता येतं. ते प्रॅक्टिकल सेशनला आपल्याला डिटेल्समध्ये सांगता येतं. तर त्याच्यात कसं बुलियन असेल किंवा नंबर्स असतील किंवा स्ट्रिंग्स ह्या प्रकारचे जे प्रिमिटिव्स असतील ते ॲज अ न्यू कीवर्ड वापरून आपल्याला ते ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करू शकतो आपण. ज्यावेळेला आपण असं करणार की जेणेकरून जे पहिल्यापासून ऑब्जेक्ट नाही त्याला ऑब्जेक्ट बनवणार आपण किंवा आपण कन्सिडर करून, तर तसं केलं तर काही वेळेला की नाही ते कॉम्प्लिकेटेड होते. ते बऱ्याच वेळेला कोडिंगमध्ये आपल्याला कॉम्प्लिकेटेड होते. रिअल लाईफमध्ये ऑब्जेक्ट एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर आपण बघूया. एक्झाम्पल, रिअल लाईफ ऑब्जेक्ट, प्रॉपर्टी अँड मेथड. तर प्रॅक्टिकली बघायचं म्हणलं तर एखादा ऑब्जेक्ट आपण कन्सिडर तर करूया, कार कन्सिडर करूया. तर कार हा एक मेन ऑब्जेक्ट आहे. तर प्रत्येक ऑब्जेक्टला एक प्रॉपर्टीज असतात, त्याच्या ज्या मेथड्स असतात ते पण असतात. आता ऑब्जेक्ट हा कन्सिडर आपण केलेला आहे कारचा. तर कारला प्रॉपर्टी काय असणार की बाबा कारचं नाव काय, किंवा त्या कारचा ब्रँड कोणता आहे, किंवा त्या ब्रँडमध्ये त्या कारचं मॉडेल कोणतं आहे, त्याचं वेट किती आहे, कलर किती आहे, अशा प्रकारे त्याचं प्रॉपर्टी शॉर्टमध्ये आपल्याला डिस्क्राईब करता येतात. हा होतात ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी. ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी म्हणजे कसं, ऑब्जेक्ट संबंधी जे इन्फॉर्मेशन मिळते ती प्रॉपर्टीमध्ये आपल्याला मिळते. म्हणून त्यानंतर मेथड येतात. मेथड म्हणजे कसं की एखादा ऑब्जेक्ट यूज करायचा किंवा त्याचे जे फंक्शनॅलिटी आहेत तर ते काय काय असणार. आता एक कार आहे तर कार कसं वापरणार कसं ते, तर कारला स्टार्ट करायला पाहिजे, हा एक त्याचा फंक्शन झाला की कार ड्राईव्ह करता येते आपल्याला. कार पहिला कीने स्टार्ट करावं लागते, हे एक त्याचं फंक्शन झालं. कार थांबवायसाठी आपल्याला ब्रेक मारावा लागतो, हे एक फंक्शन झालं. आणि कार बंद करताना आपण कार ऑफ करून म्हणजे स्टॉप करून त्याला स्टॉप करावं लागतं, हा एक त्याचा फंक्शन झाला. तर ह्याला आपण मेथड म्हणू शकतो की ज्या फीचर्स असतात एखाद्या ऑब्जेक्टचे यूज असं करायचं. तर ह्याचा एक सिंटॅक्स आहे, जसं प्रॉपर्टी आहे, जसं कार डॉट नेम म्हणला तर ह्याचा एक सिंटॅक्स आहे, कार डॉट नेम म्हणजे फिॲट. कार डॉट मॉडेल हा दुसरा त्याचा प्रॉपर्टी आहे, म्हणजे कार डॉट मॉडेल. जे प्रॉपर्टी आपण कन्सिडर करणार आहे ते ऑब्जेक्ट डॉट प्रॉपर्टी इज इक्वल टू जे तुमचं जे डिटेल्स असेल ते भरायचं. म्हणजे कसं, ऑब्जेक्ट डॉट प्रॉपर्टी इज इक्वल टू तुम्ही जे त्याला असाइन करणार आहे ते. म्हणजे ऑब्जेक्ट आहे आपला कार आणि तो आपला डॉट, आणि त्याची प्रॉपर्टी, पहिली प्रॉपर्टी कोणती आहे नेम, दुसरी कोणती आहे मॉडेल. म्हणजेच ऑब्जेक्ट डॉट प्रॉपर्टी इज इक्वल टू त्याचं जे असाइन करणार त्याचं जे डिटेल्स असणार. तसं जसं मेथड आहे तर ते फंक्शन आहे, तेच मेथड कसं लिहायचं कोडमध्ये. तर सेम ऑब्जेक्टचं फंक्शन मेथड लिहिणार आहे, त्यामुळं पहिला ऑब्जेक्ट आणि जसं प्रॉपर्टीच्या ठिकाणी आपण डॉट देतो तसं, आणि मेथडसाठी म्हणजेच फंक्शनसाठी आपण फंक्शनचं नाव प्लस आपण त्याला ब्रेसेस देतो, राऊंड ब्रेसेस देतो, म्हणजेच त्याला राऊंड ब्रॅकेट देतो आपण. तसं सेम ऑब्जेक्ट डॉट मेथड नेम आणि राऊंड ब्रॅकेट, म्हणजे कार स्टार्ट करणे ही एक मेथड झाली. तसं सेम कार डॉट स्टार्ट राऊंड ब्रॅकेट, तसं सेम ड्राईव्ह ब्रेक अँड स्टॉप. ज्या वेळेला आपण जावास्क्रिप्टमध्ये ऑब्जेक्ट कन्सिडर करतो तर त्याला डिफाईन करताना किंवा डिक्लेअर करताना त्याला ॲज अ व्हेरिएबल करावं लागतं. तर व्हेरिएबल काय असतं, जावास्क्रिप्ट व्हेरिएबल आर कंटेनर्स फॉर द डेटा व्हॅल्यू. व्हेरिएबल आहे तो ॲज अ कंटेनर म्हणून आपल्याला काम करणार. म्हणजे कसं, त्या व्हेरिएबलमध्ये आपण जे ऑब्जेक्ट आहे किंवा जो डेटाची व्हॅल्यू आहे ते त्याच्यात स्टोअर करणार. म्हणजे कसं, आता आपल्याकडं ऑब्जेक्ट कोणता आहे, कार आहे, त्याचा डेटा व्हॅल्यू काय आहे, फिॲट आहे. तर हे कशात जाणार, हे व्हेरिएबलमध्ये आपल्याला त्याची डेटा व्हॅल्यू असते ती आपल्याला स्टोअर करता येते. म्हणजे कसं, धिस कोड असाइन्स अ सिम्पल व्हॅल्यू फिॲट टू द व्हेरिएबल नेम. म्हणजे हे जे ऑब्जेक्ट आहे त्याची जी व्हॅल्यू आहे, त्याची जी डेटा व्हॅल्यू आहे ती कशात जाणार, व्हेरिएबलमध्ये जाणार. सिम्पल. तर ऑब्जेक्ट आर व्हेरिएबल टू, म्हणजे ऑब्जेक्ट हे स्वतः पण व्हेरिएबल आहेत. बट ऑब्जेक्ट कॅन कंटेन मेनी व्हॅल्यूज. ऑब्जेक्टमध्ये आपल्याला
ॲज अ व्हेरिएबलपेक्षा जास्त व्हॅल्यू स्टोअर करता येतात. ऑब्जेक्टमध्ये व्हरायटी ऑफ डेटा व्हॅल्यूज स्टोअर करता येतात. दिस कोड असाइन्स मेनी व्हॅल्यूज फियाट म्हणजे 500 व्हाईट टू व्हेरिएबल नेम्ड कार. ह्यात वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यू आहेत, जसं की त्याचं नेम आहे, त्याचं मॉडेल आहे, त्याचा कलर आहे. हे व्हेरिएबलमध्ये आपल्याला स्टोअर करता येतं. म्हणजे आता ते व्हेरिएबल डिक्लेअर करताना किंवा जसं ते कोडिंगमध्ये लिहिताना तर त्याचा सिंटॅक्स कसा असणार, तर आता ते सिंटॅक्स त्याचं जे डिक्लेअर करणार आपण ते कसं करणार. तर पहिली गोष्ट आपल्याकडे आहे व्हेरिएबल. तर ते काय, ऑब्जेक्ट ज्या वेळेला आपण लिहिणार असतो तो ॲज अ व्हेरिएबल म्हणून लिहितो. तर इज इक्वल टू कर्ली ब्रेसेसमध्ये. आता ह्या वेळेला आपण लक्षात ठेवायचं की इथं कर्ली ब्रेसेस द्यायचं. हा एक सिंटॅक्स आहे, हा केस सेन्सिटिव्ह आहे. पहिला म्हणजे काय, त्याचा टाईप येतो. टाईप म्हणजे कसं की फियाट आहे. दुसरा काय, मॉडेल. त्याचा मॉडेल नंबर किती आहे, 500. त्याचा काय, कलर व्हाईट आहे. आता डिक्लेअर करताना जी सिस्टीम आहे, जी सिंटॅक्स आहे तसंच डिक्लेअर करायचं. म्हणजे जे टाईप असेल किंवा जे मॉडेल असेल त्यानंतर एक कोलन देणं महत्त्वाचं आहे. आणि ज्या वेळेला आपण त्याची जी डेटा टाईप किंवा डेटाची व्हॅल्यू जी असणार आहे ती डबल कोटमध्ये आपल्याला इन्सर्ट करायची. आणि हा जो प्रॉपर्टी झाली लिहून, तर इथं कॉमा देणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कसं, तर त्याच्या डेटाचा त्याच्या डेटाची व्हॅल्यू आपण असाइन केलेला आहे आणि त्यानंतर पुढचा जी प्रॉपर्टी आहे तो आणि त्याचा डेटा आपल्याला लिहिता येतो. आणि पूर्ण जे एंड ऑफ स्टेटमेंट झाला, लाईन ऑफ कोड झाला, तर त्यावेळेला इथं आपल्याला लागतं सेमीकोलन. द व्हॅल्यूज आर रिटन ॲज नेम कोलन व्हॅल्यूज पेअर्स. नेम अँड व्हॅल्यू सेपरेटेड बाय कोलन. म्हणजे डिफाईन कसं करता येणार. ऑब्जेक्टची डेफिनेशन. यू कॅन डिफाईन ऑर यू कॅन क्रिएट अ जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट. म्हणजे युजर डिफाईंड आहे ऑब्जेक्ट. मग व्हेरिएबल पर्सन इज इक्वल टू फर्स्ट नेम जॉन, लास्ट नेम सीना, डबल कोट. आता हा एक प्रकारचा सिंटॅक्स आहे, जसं आपण मगाशी बेसिस घेतलेला. इथं पण एक एक्स्ट्राचं एक्झाम्पल आपण लिहून दिलेलं आहे. तर फर्स्ट नेम नंतर कोलन येणं इम्पॉर्टंट आहे आणि कोलन नंतर डबल कोटमध्ये त्याची जी डेटाची व्हॅल्यू आहे ती येणं कंपल्सरी आहे. तर फर्स्ट नेम काय झालं, तर हा त्याची प्रॉपर्टी झाली. प्रॉपर्टीमधला डेटा काय आला, जॉन आला. म्हणजे फर्स्ट नाव जॉन, लास्ट नेम कोलन कोटमध्ये आला सीना, डबल कोट कंप्लीट. इथं परत आला कॉमा, जेणेकरून ते सेपरेट होते प्रॉपर्टीमध्ये. आणि त्यानंतर काय आला, एज आला. एज किती आहे त्याची, 50 आहे. आणि त्यानंतर परत कॉमा देऊन आय कलर काय आहे, कोलन डबल कोटमध्ये ब्लू. आणि त्यानंतर लाईन ऑफ कोड एंड झालेला, त्यामुळं कर्ली ब्रेसेस कंप्लीट देऊन आपण सेमीकोलन द्यायचा. आता हे एक लाईन ऑफ कोडमध्ये असं पण लिहिता येतं किंवा आपण आपल्याला स्ट्रक्चरमध्ये पण लिहिता येतं. इट्स डिपेंड ऑन तुम्ही कसं लिहितात त्याच्यावरती. त्यानंतर स्पेसेस अँड लाईन ब्रेक्स आर नॉट इम्पॉर्टंट. अँड ऑब्जेक्ट डेफिनेशन कॅन स्पॅन मल्टिपल लाईन्स. म्हणजे आता तुम्ही इथं स्पेस दिला किंवा एका नंतर कॉमानंतर बराच स्पेस दिला किंवा पूर्ण एंटर दाबून तुम्ही तर एका खाली एक त्याचं प्रॉपर्टी लिहित गेला तरी पण चालतंय. ते काय लाईन ब्रेक्स ते स्पेसेस एवढं काय कन्सिडर करत नाही. तर ऑब्जेक्टची जी प्रॉपर्टी झाली तर ती प्रॉपर्टी आणि त्याची व्हॅल्यूचं सेपरेशन कसं करणार, तर त्यासाठी एक सिम्पलमध्ये कसं, तर आपण मगाशी तर बघितलेलं आहे की प्रॉपर्टीचं जे नेम आणि कोलन आणि त्यानंतर हे तर सेपरेट कसं करायचं. जी प्रॉपर्टीचं जे नाव आहे त्याचं एक साईडला आपण स्ट्रक्चर लिहून घ्यायचं, एक हे रफसाठी आपल्याला कन्सिडर करण्यासाठी किंवा आपल्याला एक बेटर अंडरस्टँडिंगसाठी सुरुवातीला आपण हे करायचं. तर ही झाली प्रॉपर्टीचं कॉलम आणि हा झाला प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूचा कॉलम. तर फर्स्ट नेम ह्याचं येणार जॉन, हा प्रॉपर्टी नाव आहे त्याचं आणि ते प्रॉपर्टीची व्हॅल्यू जॉन आहे. तर लास्ट नेम सीना, एज 50 आणि आय कलर ब्लू. म्हणजे सेम जसं आपण लिहितो सिंटॅक्समध्ये तसं ते आपल्याला सेपरेट पण करता आलं पाहिजे. त्याला प्रॉपर्टी व्हॅल्यूज काय असतात आणि त्याचं प्रॉपर्टी नेम काय असतं ह्यावरून पण आपल्याला तो डेटा ॲक्सेस करून आपल्याला स्क्रीनवरती प्रिंट पण करता येतं. यासाठी सेपरेशन आणि त्याच्यातला फरक कळता आला पाहिजे. तर ऑब्जेक्टचे प्रॉपर्टी असतात तर ते ॲक्सेस कसं करायचं ह्याची एक मेथड आहे. त्यात एक डॉट सिंटॅक्स किंवा डॉट मेथड पण म्हणता येते आणि एक ॲरे टाईप पण एक मेथड म्हणता येते. तर ह्या दोन प्रकारे आपल्याला यूज करता येतात ऑब्जेक्टची प्रॉपर्टी ॲक्सेस करण्यासाठी. तर कसं, ऑब्जेक्टचं जे नेम आहे ते आता लिहितं पण लक्षात ठेवा. ऑब्जेक्ट हा स्मॉलमध्ये लिहिलेला आहे, करून दुसऱ्या लिपीत म्हणजे सेकंड लिपीमध्ये.
नेम फक्तचा एन कॅपिटल आहे, म्हणजे हा जो सिंटॅक्स आहे हा केस सेन्सिटिव्ह आहे. ह्याच्यात स्मॉल आणि जे कॅपिटल आहे ते कन्सिडर करावं लागतं. त्यासाठी इथं ज्यावेळेला आपण डॉट वापरणार असतो की ऑब्जेक्ट नेम डॉट प्रॉपर्टी नेम, म्हणजे हे ऑब्जेक्ट नेम जे आपण कन्सिडर करणार आहे ऑब्जेक्टची जी प्रॉपर्टी, तर प्रॉपर्टीचं नेम आणि त्याची व्हॅल्यू, म्हणजे ऑब्जेक्टचं नेम काय असेल तर त्या ऑब्जेक्टचं नेम येतं आपल्याला बॅक साईडला होतं, ऑब्जेक्टचं नेम होतं पर्सन. तसं ऑब्जेक्टचं नेम म्हणजे पर्सन डॉट प्रॉपर्टीचं नाव काय असणार. आता हेच जे डॉट आपण यूज केलेला असतो त्याला म्हणतात डॉट सिंटॅक्स. और दुसरा एक प्रकार आहे किंवा दुसरी एक मेथड आहे, ते कसं ऑब्जेक्ट नेम हे सेम असणार, फक्त इथं स्क्वेअर ब्रॅकेट देणार. जसं करून आपण ॲरे लिहिताना किंवा ॲरे डिक्लेअर करताना जसं स्क्वेअर आपण ब्रॅकेट्स देतो तशा प्रकारे. ते कसं ऑब्जेक्ट नेम स्क्वेअर ब्रॅकेट डबल कोटमध्ये प्रॉपर्टी नेम डबल कोट कंप्लीट करून स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करायचं. ही पण एक मेथड आहे. तसं एक्झाम्पल, आता मागच्या एक्झाम्पलसाठी कसं हा पर्सन आहे, ऑब्जेक्ट नेम आहे आणि प्रॉपर्टीचं नाव काय आहे, मला लास्ट नेम पाहिजे. तर पर्सन डॉट लास्ट नेम, पर्सन डॉट लास्ट नेम म्हणजे त्याचं काय येणार, सी नाही येणार. तसंच असं पण डिक्लेअर करू शकता. हे कसं आहे, एक फक्त व्हरायटी आहे. आता ते प्रॅक्टिकल सेशनला आपल्याला करता येतं, ते आपण बघू. तर ऑब्जेक्टमध्ये मेथड्स असतात. ऑब्जेक्ट कॅन ऑल्सो हॅव मेथड्स, म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये जसं मेथड्स असतात किंवा त्याला आपण फंक्शन्स म्हणतो. ज्या वेळेला एखाद्या स्क्रिप्टमध्ये आपण एखादं फंक्शन लिहिणार असतो तर त्याला फक्त आपण मेथड म्हणणार. फक्त त्याला एक डिक्लेरेशन किंवा त्याला एक म्हणायची पद्धत एक व्यक्त वेगळी असते टेक्निकल भाषेमध्ये. जे आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये फंक्शन म्हणतो, तसं स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये जे स्क्रिप्टच्या आत लिहितो आपण त्याला आपण म्हणणार आहे मेथड. ऑब्जेक्ट कॅन ऑल्सो हॅव मेथड, कारण ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे त्यामुळं मेथड आर ॲक्शन्स दॅट कॅन बी परफॉर्म ऑन ऑब्जेक्ट. आता हे लक्षात ठेवा की जे ॲक्शन्स आहेत ते मेथड्स आर ॲक्शन्स आहेत आणि ते ऑब्जेक्टवरती आपण परफॉर्म करणार आहे. त्यामुळं मेथड्स आर स्टोअर्ड इन प्रॉपर्टी ॲज अ फंक्शन डेफिनेशन. म्हणजे मेथड आणि फंक्शन हे सिमिलरच आहेत, फक्त डिक्लेअर कुठे करतो त्याच्यावरती आपण त्याला ते म्हणणार आहे, तसं बोलणार आहे त्याला. तर मेथड्स आर स्टोअर्ड इन प्रॉपर्टी ॲज अ फंक्शन डेफिनेशन, म्हणजे फंक्शन आपण एकदा डिफाईन केलं किंवा त्याच्या प्रॉपर्टी लिहिल्या तर त्याला आपण फंक्शन डेफिनेशन म्हणतो. तसंच सेम मेथड ज्यावेळेला आपण प्रॉपर्टीज डिफाईन करतो किंवा डिफाईन करतो त्यावेळेला ते ॲज अ फंक्शन डेफिनेशन म्हणून स्टोअर होतं प्रॉपर्टीसारखं. तर ते लिहिताना कसं लिहिणार की आता हा फुल नेम आहे, तर त्यानंतर फंक्शन आणि हा सिंटॅक्स